वेलकम बॅक टू MSRE वर्क क्लासेस। तर आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत दोन या नथ। याच्यामध्ये फर्स्ट आपण ही पाहणार आहोत आणि सेकंड टाइम ही असणार आहे। तर या नथसाठी जे लागणारे कलर्स आहेत, याच्यामध्ये आपण कलर जे यूज करतोय ते कलर्स आहेत पिंक कलर। पूर्ण हे जे काही किट असते आपली क्लासची, ते किटमधील पूर्ण कलर्स यूज करायचे आहेत। त्यामुळे किटच लागेल, एक एक करून असं कलर सांगायचं तर काय पॉसिबल होत नाही। सो तुमच्याकडे जेवढे काही कलर्स असतील, ज्याच्यामध्ये रेड, पिंक, व्हाईट कलर, ब्राऊन कलर, हे सगळेच कलर यूज होणार आहेत। सो सगळ्याच किट तुम्ही साईडला ठेवा। याच्यासाठी लागणारा जो कलर आहे तो आहे सगळ्यात सुरुवातीला पिंक किंवा रेड कलर, ऑप्शनल आहे। पिंक, रेड, व्हाईट कलर, येलो कलर आणि त्यानंतर हा जो ब्राऊन कलर आहे हा एक। असे कलर लागतील सुरुवातीला। आणि सर्वात शेवटी गोल्डन कलर जो स्पार्कलमध्ये आहे तोच। ज्यावेळेस पण आपण नथमध्ये पेंट करतो त्यावेळेला ब्रश हा राऊंडवालाच यूज होतो, फ्लॅट ब्रश नाही यूज करायचा। राऊंड ब्रश एकदा पाण्यात डीप करून घ्या। सुरुवात करताना सर्वात अगोदर पिंक कलर घ्यायचा आहे, पिंक किंवा रेड ऑप्शनल आहे। बॉटलला व्यवस्थित शेक करून घ्या। राऊंड ब्रश आहे। फक्त फिल करून घ्यायचं आहे। शेप व्यवस्थित घ्या। जरी मार्किंग करताना थोडंफार कमी जास्त झालेला असेल पॉईंट, तर तो व्यवस्थित करून घ्यायचा। पिंक कलर, सेम पिंक कलर आता खाली 3 नंबरचा जो सर्कल घेतला आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित घ्यायचा हा सर्कल। काही वेळेला ड्रॉ करताना आपल्याकडून थोडंफार कमी जास्त होऊ शकतो शेपमध्ये, तर पेंट करताना तो व्यवस्थित कवर अप करून घ्यायचा। पिंक कलर, पिंक कलर नंतर नॉर्मल ग्रीन कलर, हा जो नॉर्मल ग्रीन कलर आहे तो घ्या। आता जो घेतलेला ग्रीन कलर आहे तो या ठिकाणी द्यायचा आहे। पिंक कलरच्याच खाली। सर्कल छोटे असल्यामुळे कलर खूप कमी लागतो इथं। पॅलेट घ्यायचं आणि पॅलेटमध्ये पहा व्हाईट आणि येलो कलर मिक्स करायचा आहे। पहा अगोदर व्हाईट कलर घेतला, व्हाईट कलर हा 2 ब्रश एवढा घ्या, 2 वेळा घेतला व्हाईट, व्हाईट घेतला। आता येलो कलर हा खूप कमी घेतला आहे पहा, आणि हा मिक्स करायचा। अगदी असा लाईट कलर करायचा आहे, अजिबात डार्क नाही। चेक करा। आता हा जो काही कलर बनवला आहे तो प्रत्येक राहिलेल्या सर्कलमध्ये देऊन घ्यायचा आहे। प्रत्येक सर्कलमध्ये देऊन घ्या। कलर कमी घ्या ब्रशवरती। ज्यावेळेस हे तुम्ही ब्लाऊज पीसवर किंवा एखाद्या डार्क कपड्यावरती करता त्यावेळेला ते व्यवस्थित क्लिअर उठून दिसतं, व्हाईट फॅब्रिकवर तेवढं नाही दिसत।
साइडला आता या राहिलेल्या काही सर्कलला आपण सेम घ्यायचं. खालच्या साईडला बाकी आहेत सर्कल, त्यांना पण खाली खूप छोटे छोटे सर्कल आहेत, त्या सर्व सर्कलला करायचं आहे. प्रत्येक मोतीला हा कलर देऊन झाल्यानंतर आता बाकीचा जे आपण दिलेला कलर आहे तो ड्राय होतोय तोपर्यंत इकडे जी ही लाईन आलेली आहे या लाईनला आपल्याला ब्लॅक कलरने आउटलाईन घ्यायची फक्त. मॅम दिसत नाही यार, दिनच दिसते. क्लासची जी स्क्रीन आहे का ती फुल करून ठेवा म्हणजे तुम्हाला पूर्ण दिसेल. जिथं आपण पिंक कलर दिला आहे, पिंक कलरच्या साईडनं जो राहिलेला गॅप आहे त्याच्यामध्ये एकतर तुमच्याकडे असा गोल्डन कलर असेल तर हा गोल्डन कलर घ्या, नसेल तर तुम्ही हे आउटलाइनर पण यूज करू शकता राहिलेल्या जागेला फिल करण्यासाठी. ब्रश एकदा क्लीन करून घ्या. आणि ह्या सोबत एक गोल्डन कलर, आता जो घेतलेला गोल्डन कलर आहे तो गोल्डन कलर इथं फिलअप करून घ्यायचा आहे पिंक कलरच्या बाजूने. शक्यतो पेंटिंगसाठी खूप जास्त रफ कपडा हा यूज होत नाही. जे काही आपल्या कुर्ती वगैरे असतात त्या कॉटनच्या वगैरे चालतात, पण जास्त रफ जे काही शेरवानीचे वगैरे कपडा असतो त्याच्यावरती शेडिंगचं वर्क नाही जमत. पण तुम्ही कुठलंही नाव वगैरे असेल एका कलरमध्ये त्यांना करून देऊ शकता आणि तशा नावांना हायलाईट पण करता येतं. वरती चालते का? म्हणजे व्हाईट लेडीजचे टी शर्ट असतात बघा, जमतं, त्याच्यावर जमतंय. पहा राहिलेला पूर्ण स्पेसमध्ये द्यायचा हा गोल्डन कलर. हे पहा आता वरच्या साईडला गोल्डन कलर दिला आपण, त्यानंतर आउटलाइनर घ्यायचं आहे आणि आउटलाइनरने ब्लॅक कलरच्या बाहेरच्या साईडने लाईन घ्यायची अगदी जवळून. शेक करून घ्या तुम्ही, ओपन नसेल केलेलं फर्स्ट टाइम करत असाल तर. अगदी जवळून घ्यायची लाईन. जसं आपण मेहंदीचा कोन वगैरे पकडतो बरोबर तसं पकडायचं एकसारखं. बाहेरच्या साईडनं लाईन घेतली आउटलाइनरने. आता हेच आउटलाइनर आतमध्ये पिंक कलरवरती हलकसा शेड घ्यायचा आहे. एक लाईन या साईडला, सेकंड लाईन या साईडला, अशा 2 लाईन घ्यायच्यात. हे आउटलाइनरनेच करायचं आहे, नंतर ते ड्राय पण होणार आहे. हे सगळं हायलाइट करण्यासाठी खाली पण पिंक कलर घेतला आहे, त्याच्यामध्ये पण सेम असंच अगदी छोटंसं दोन्ही साईडनं हाफ हाफ सर्कल.
आता नेहमी आपण मोती, कुठल्याही नथचे मोती असतील त्यांना हायलाईट करण्यासाठी जास्तीत जास्त हा ब्राऊन कलर यूज होतो. पहा, हा ब्राऊन कलर फ्रेश न घेता या ब्राऊन कलरमध्ये थोडा व्हाईट कलर मिक्स करायचा आहे आणि मग त्याने हायलाईट करायचं आहे. तर पॅलेट घ्यायचे, यासाठी पॅलेट घेतला, त्यामध्ये अगोदर ब्राऊन कलर, हा घेतला ब्राऊन कलर, याच्यामध्ये व्हाईट कलर ॲड करायचा आहे. आपण जो मोतींना कलर दिला आहे त्यापेक्षा थोडा डार्क शेड तयार करायचा आहे. इथं साईडला आहे मोतींना दिलेला, त्याच्यापेक्षा हा थोडा नॉर्मल डार्क ठेवायचा, एकदम नाही. जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत याच्यामध्ये व्हाईट कलर मिक्स करायचा. हा असा एकदम फ्रेश ब्राऊन पण नाही आणि एकदम लाईट असा मोतींसारखा पण कलर नाही. हा अजून थोडा लाईट करायचा आहे, कारण कलर ड्राय झाल्यानंतर अजून उठून दिसतात. तर आता दोन्ही साईडलाच बनवलेले आहेत, अगोदरचा आणि हा आत्ता बनवलेला. आता हा ठीक आहे, तुम्ही चेक करा तुमचा. यामध्ये पण मीडियमचा एक ड्रॉप ॲड करायचे, कलर खूपच जास्त कमी. आणि आता या मोत्यांना हायलाईट करायचं. हायलाईट म्हणजे फक्त हाफ हाफ सर्कल घ्यायचा आहे, अगदीच कमी. हे पहा, साईडने एकदाच कलर डीप केला आहे. आता सेकंड टाइम कलर जास्तही घेऊ नका. वर जाताना डायरेक्शन चेंज झाली, हलकीशी लाईन आहे एक एक. पूर्ण नथमध्ये घ्यायचं आहे आणि खाली जे आहेत सर्कल त्यामध्ये पण. दोन्ही ग्रीन कलरमध्ये पण सेम केलं आहे. हे जे पण काही मोती केले आहेत का, त्या मोतींना आउटलाईन शक्यतो आपण घेत नाही. पण जर तुम्ही व्हाईट कपड्यावरती वगैरे करताय आणि जर येलो कलर हा तुम्हाला व्हाईट कपड्यासारखा दिसतोय, तर आत्ता जो कलर घेतला त्या कलरने किंवा ब्लॅक कलरने पण तुम्ही ह्या मोतींना सेपरेट करू शकता. पण ज्यावेळेस आपण हे ब्लाऊज पीसवर करतो किंवा एखाद्या साडीवर, कुर्तीवर करतो, तर कुठलीही आउटलाईन इथं घ्यायची नाही. मोतीला गोल सर्कल करायचं नाही कशानेच. हे जसं आहे तसंच घ्यायचं. आणि जर खूपच वाटलं तुम्ही गोल्डन कलरला घेऊ शकता आउटलाईन. हा जो दिलेला गोल्डन कलर आहे त्याला ब्लॅक कलरने आउटलाईन घेता येते. अगोदर हे कलर्स करून घ्या, शेवटी आउटलाईन घ्यायची पूर्ण ड्राय झाल्यानंतर. पिंक कलर घेतला. आता हा जो घेतलेला पिंक कलर आहे, या पिंक कलरने इथं मोत्यांच्या खाली छोट्या छोट्या अशा लाईन घ्यायच्या आहेत, 2-3 हलक्याशा घ्यायच्यात, एकदम डार्क नाही. 2 क्रॉसमध्ये एक सरळ, 2 लाईन क्रॉस घेतल्यात, 1 लाईन सरळ घेतली.